हॅलो, गुड इव्हनिंग. ऑनलाईन ऑफलाईन आवाज येतो माझा? Yes, you are audible. Yes, sir. सो लेट स्टार्ट. सो फर्स्टली आपण एक काम करू, मी पहिला लेक्चर रिवाइज करतो. सर्वात पहिले काय होतं, राईट? जे नवीन आलेले असेल लोक त्यांना डायरेक्ट ऍडव्हान्स नाही वाटायला पाहिजे म्हणून, राईट? आणि त्यानंतर काल जेवढं शिकलो होतं तेवढं रिवाइज करून आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू. ओके, सो बेसिकली राईट, दिस इज द थर्ड डेमो, राईट? थर्ड डेचा डेमो आहे. पहिल्या दिवशी आपण फक्त डेटा सायन्स काय असते आणि डेटा सायन्स कशा प्रकारे वर्क करत आहे याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती. Your screen is not visible, sir. Okay, just hold. Okay, now is it visible? Yes, it is visible now. So, आपण फर्स्ट लेक्चर मध्ये काय बघितलं होतं की डेटा सायन्स काय आहे, डेटा सायन्स मध्ये पायथन का बरं यूज होत आहे, राईट? आणि डेटा सायन्स कशा प्रकारे कंपनीज अप्लाय करत आहेत. तर पहिले आपण डेटा सायन्सची डेफिनेशन बघितली होती. त्यानंतर डेटा सायन्स मध्ये डेटा सायन्स ऍक्च्युअली मध्ये काय आहे, काही सिनॅरिओज मी तुम्हाला सांगितलेले होते, राईट? वाय डेटा सायन्स इज बूमिंग, त्यावर आपण डिस्कस केलं होतं. का बरं बूमिंग आहे? इंटरनेटचा यूज खूप जास्त वाढलेला आहे म्हणून, खूप सारा डेटा क्रिएट होत आहे म्हणून डेटा सायन्स इज बूमिंग. असं जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला तो फर्स्ट लेक्चर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली युट्यूबवर सर्च करून करू शकता. मी आता एकदम क्विक रिकॅप घेत आहे त्याचं, ठीक आहे? ओके, त्यानंतर मग आपण डेटा सायंटिस्टचा डे टू डे जॉब अपॉर्च्युनिटी, जॉब रोल कसा असतो, राईट? डे टू डे लाईफ मध्ये तो कशा प्रकारे काम करतो, राईट? त्यावर डिस्कस केलं होतं. त्याची डे टू डे लाईफ कशी राहणार आहे ते डिस्कस केलं होतं. त्यानंतर जॉब अपॉर्च्युनिटीज मी लिंक्डइनवर तुम्हाला लाईव्ह शोकेस केल्या होत्या, राईट? त्यानंतर आपण डेटा सायन्स केल्यानंतर कोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे उपलब्ध होतात, त्या सगळ्या कोणत्या ओपन करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत ते आपण डिस्कस केलं होतं. त्यानंतर नेक्स्ट इज सिलेबस मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे ते डिस्कस केलं होतं. तर सिलेबस मी सांगतो पुन्हा एकदा. आपण जर तुम्हाला एकही लाईनचा प्रोग्राम नसेल लिहिता येत, एकदम स्क्रॅच पासून चालू करत आहे टू द ऍडव्हान्स लेवल, राईट? त्यामध्ये पायथन हा एक मेजर प्रोग्रामिंगचा पार्ट आहे जो आपण कव्हर करणार आहे. डेटा सायन्स ऍक्च्युअली दोन लँग्वेजेसवर आपण करू शकतो, पायथन आणि आर. तर आपला जो सिलेबस आहे तो पायथन रिलेटेड आहे, राईट? म्हणजे आपला सिलेबस किंवा आपला कोर्स आहे डेटा सायन्स विथ पायथन. यामध्ये इंट्रोडक्शन टू पायथन मध्ये लँग्वेज कन्स्ट्रक्टर्स कुठले कुठले आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कशा प्रकारे आपण यूज करू शकतो, राईट? पायथन बेसिक्स, पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये सगळं काही आपण कव्हर करत आहे. त्यानंतर काही लायब्ररीज आहे ज्या यूज होतात डेटा सायन्स मध्ये, जसं नंपाय, पांडास, मॅटप्लॉटलिट, सायपाय, त्यानंतर प्लॉटली, राईट? सायकिट, एक्सेट्रा एक्सेट्रा, राईट? या काही लायब्ररीज आहेत. त्याशिवाय आणखी काही ऍडव्हान्स लायब्ररीज आहेत ज्या AI आणि ML मध्ये यूज होतात, जसं ओपन सीबीसी, बॉर्न आणि टेन्सर फ्लो, राईट? त्या पण आपण आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेल्या आहे. त्या व्यतिरिक्त काही बोनस टेक्नॉलॉजीज म्हणजे आपण वेब डेव्हलपमेंटचा पार्ट घेत आहे. का बरं? त्याचं रिझन आहे की आपल्याला मल्टिपल जॉब ओपनिंग भेटल्या पाहिजे म्हणून. त्यामध्ये आपण फ्लास्क एक बॅकएंड डेव्हलपमेंटचा फ्रेमवर्क कव्हर करत आहे आणि HTML CSS बूटस्ट्रॅप, जे की जर आपण IT इंडस्ट्रीमध्ये ऍज अ डेव्हलपर किंवा ऍज अ रिसोर्स काम करत आहे तर या बेसिक गोष्टी आपल्याला यायलाच पाहिजे म्हणून आपण ह्या पण इन्क्लूड केलेल्या आहे सिलेबस मध्ये. सोबतच टॅब्ल्यू आणि पॉवर BI हे दोन टूल आपण शिकणार आहे डेटा अनालिटिक्स साठी. आता डेटा अनालिटिक्स मध्ये आपण राईट पहिले डेटा अनालिटिक्स साठी टॅब्ल्यू आणि पॉवर BI आणि SQL म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, राईट? डेटाबेस मधून डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी यूज होणार आहे, राईट? ते पण आपण शिकणार आहे. त्यासोबतच डेटा अनालिटिक्सचे काही कन्सेप्ट आहेत, राईट? जसं आता छोटे छोटे स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट राहतात. ग्राफ कसा असतो, ग्राफ आणि पाय चार्ट मध्ये डिफरन्स काय, ते छोट्या छोट्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे यामध्ये, राईट? फ्रॉम स्क्रॅच. ओके, त्यानंतर हा जो सिलेबस आहे हा जवळपास 4.5 मंथ मध्ये आपण कव्हर करायचा ट्राय करत आहे, राईट? आणि पुढचे 1.5 महिने हे आपण ऍज अ बफर कन्सिडर करत आहे, ज्यामध्ये आपण प्रोजेक्ट आणि आपले कॉन्सेप्ट जर संपले नाही तर आपण तो म्हणजे इन्क्लुडिंग पूर्ण द कोर्स विथ द प्रोजेक्ट अँड एव्हरीथिंग इट विल टेक नियरली 6 months, राईट? 6 monthsचा ड्युरेशन तुम्ही कन्सिडर करू शकता. जर तुम्ही वर्किंग असाल सध्या आणि तुम्ही नवीन ऍडव्हान्स काही शिकत असाल तर तुमच्यासाठी 4.5 monthsचा कोर्स राहू शकतो, कारण की तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी येऊ शकतात.
राईट. कारण कोर्स शिकल्याबरोबर तुम्हाला म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुम्ही नाही जाऊ शकत, इम्प्लिमेंट करावं लागेल नॉलेज. तर तो जो 1.5 महिना आहे तो तुमचा इम्प्लिमेंटेशनचा आहे. रोज 1.5 आवर्स सेशन राहणार आहे, त्यापैकी एक ते 1.5 तास मध्ये आपण शिकू आणि डाऊट पण क्लिअर करून घेऊ. राईट. वीकली 4 डेज क्लासेस राहणार आहे. 1 डे हा तुमचा मॉक इंटरव्ह्यू राहील. जोपर्यंत मॉक स्टार्ट नाही होत आहे तोपर्यंत आपले 5 डेज अ वीक क्लासेस चालणार आहे रेग्युलरली. ओके. राईट. त्या व्यतिरिक्त ग्रॅडेक्स अकॅडमी, ऍक्च्युली ग्रॅडेक्स अकॅडमी मध्ये एक प्रिपरेशनचा मॉड्यूल आहे, ज्यामध्ये लर्निंग इज डिफरंट आणि प्रिपरेशन इज डिफरंट असं आमची कन्सिडरेशन आहे. तर त्यामध्ये आम्ही प्रिपरेशनवर इम्पॉर्टन्स द्यायसाठी आम्ही काही एक ऍप्लिकेशन बनवलंय. प्रत्येकाला त्याचं लॉग इन भेटेल. तिथे त्यांना सर्वांना रेकॉर्डेड सेशन्सचा ऍक्सेस भेटेल. म्हणजे जेही सेशन लाईव्ह मध्ये होत आहे त्याचा रेकॉर्डेड ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाइम साठी भेटेल. कारण की प्रोग्रामिंग इज लाईक, प्रोग्रामिंगच्या बद्दल मी बोलत आहे. प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला आठवत नाही, तिथं क्वेश्चन मार्क होता, तिथं सेमिकोलन होता की कोलन होता की इक्वल टू होता, आपल्याला नाही आठवत वेळेवर. तर तिथे आपल्याला तो जे शिकलेला आहे, कारण समोरचा व्यक्ती शिकवत आहे तर तो एक्सपिरियन्स आहे, राईट. आणि त्याला तो खूप जास्त फास्ट करते, आपण एवढं ऑब्झर्व पण नाही करत. तर आपल्याला ते रेकॉर्डेड लेक्चर्स खूप जास्त इम्पॉर्टंट असतात, कारण तो ब्रेक करून आपण दिवसभर प्रॅक्टिस करू शकतो, राईट. त्यासाठी आम्ही तुम्हाला लाईव्ह सेशन्सच्या रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करतो. रिझ्यूम बिल्डिंग आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन मध्ये पण त्यात मॉड्यूल्स आहे, राईट. रिझ्यूम बिल्डिंग आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन बद्दल काही लेक्चर्स राहणार आहे. तुम्हाला वर्किंग प्रोफेशनल हे मेंटरशिप करणार आहे, म्हणजे जे वर्किंग आहेत डेटा सायन्स किंवा अनालिटिक्स किंवा मशीन लर्निंग मध्ये, ते तुम्हाला हेल्प आउट करतील, राईट, विथ युअर रिझ्यूम. राईट. तुमचा रिझ्यूम रिव्ह्यू करतील, इंटरव्ह्यू प्रेप मध्ये गाईड करतील, राईट. गेस्ट लेक्चर्स असतात ज्यामध्ये तुम्ही त्यांना क्वेश्चन विचारू शकता की काय कसं इंडस्ट्रीचा ट्रेंड आहे वगैरे वगैरे, राईट. डेली असाइनमेंट्स वगैरे तुम्हाला भेटणार. आता डेली असाइनमेंट इज द ट्रिकी थिंग, राईट, ज्यामध्ये डेडलाईन बेस्ड असाइनमेंट राहतात. कारण की काम हे तुम्हाला करायचं आहे, तिथे केल्यावरच काम करणं इज नॉट इम्पॉर्टंट, ते काम वेळेवर करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे एक काम जर तुम्हाला दिलेलं असेल कोणी आणि ते काम करायला 8 तास दिलेले असेल आणि तुम्हाला जर 12, 15, 18 तास लागत आहे, तर ऍक्च्युली मध्ये काय होत आहे की आपला जे 8 तासाचा जॉब आहे तो 12, 15, 18 तासावर जात आहे. म्हणून आपल्याला तेवढ्या स्पीड मध्ये काम येणं महत्वाचं आहे. म्हणून आम्ही एक्सपायरी टाइम सोबत, राईट, टास्क पहिलेपासूनच सुरुवात करत आहे आपण. म्हणजे कसं की एखादा टास्क जर तुम्हाला दिला आहे तर तो टास्क इज लाईक, जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल त्याच्या 4 तासात 8 तासात तुम्हाला तो सबमिट करावा लागेल. म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्हाला एक डेडलाईनचे प्रेशर्स येतील आणि आतापासूनच तुम्ही तयार व्हाल 6 महिन्यात, राईट. मॉक इंटरव्ह्यूज राहणार आहे, वीकली मॉक इंटरव्ह्यूज राहणार आहे, राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द बॅच. म्हणजे जसं तुमचा एक बेसिक पायथनचा म्हणजे 2-3 वीक मध्ये सिलेबस होईल, त्यानंतर तुमचे मॉक इंटरव्ह्यूज आणि कोडिंगचे प्रॅक्टिस सेशन्स वगैरे चालू होऊन जातील, राईट. 100% प्लेसमेंट असिस्टन्स आहे. जोपर्यंत तुम्ही प्लेस नाही होत तोपर्यंत आपण सोबत राहणार आहे, राईट. त्यानंतर या पूर्णच्या पूर्ण गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या एका ऍप्लिकेशन मध्ये, ज्याचं लॉग इन तुम्हाला नंतर भेटेल. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट डे. फर्स्ट डे मध्ये मी याला खूप ब्रीफली एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही ग्रॅडेक्स अकॅडमी डेटा सायन्स डेमो क्लास 1 असं काहीतरी सर्च करा युट्यूबवर, तुम्हाला येऊन जाईल. और जर तुम्ही कम्युनिटीमध्ये जर कनेक्टेड असाल तर तुम्हाला तिथे पण मिळाला असेल. ओके. नाउ लेट्स गो बॅक टू द यस्टरडेज सिलेबस, राईट. आपण काल काय केलं? काल आपण फक्त आणि फक्त पायथन बद्दल डिस्कस केलं. आपण पायथन पासून स्टार्ट करत आहे आपला सिलेबस. पायथन काय? व्हॉट इज पायथन? पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, राईट. व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज? म्हणजे यामध्ये आपण वेगवेगळे प्रोग्राम लिहू शकतो, राईट. आणि त्या प्रोग्रामिंग लँग्वेज मधून, राईट, आपण काही ना काही कम्प्युटर सोबत कम्युनिकेशन करू शकतो, काहीतरी एक्झिक्यूट करू शकतो. बट पायथन, जावा पण एक लँग्वेज आहे, सी पण एक लँग्वेज आहे, C++ पण एक लँग्वेज आहे, .NET पण एक लँग्वेज आहे, जावास्क्रिप्ट पण लँग्वेज आहे. वाय पायथन इज युनिक? पायथन काय ऍक्च्युली? पायथनची डेफिनेशन मध्ये त्याचं मिनिंग दिलेलं आहे. पायथन इज अ हाय level, right, multi-purpose, right, strongly typed, object-oriented programming language, right. What is
what is Python is a high level multi-purpose strongly typed object oriented programming language. ओके, हे डेफिनेशन काल आपण ब्रेक डाऊन केलेली होती, राईट. प्रत्येक गोष्टीचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज सोडून बाकी प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला मिनिंग सांगितलेलं आहे. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, यामध्ये उप्स कॉन्सेप्ट म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग स्टाईल मध्ये राईट प्रोग्रामिंग होत असते, राईट. दोन प्रकारच्या स्टाईल्स असतात प्रोग्रामिंग करायच्या. एक असते प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ज्यामध्ये प्रोसेस लाईन बाय लाईन लिहितो आपण, राईट, आणि ते एक्झिक्यूट करतो. आणि दुसरे असते ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये काय असते, आपण प्रत्येक गोष्टीचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे कॉपी, राईट. जसं तुम्ही ऐकलं असेल की एक आपल्याला एक गणपती बनवायचा आहे, राईट. गणपती बनवायचा आहे तर आपण कशाने बनवतो, तो गणपती हाताने नाही बनवत. 100 गणपती बनवायचा तर आपण एक साचा बनवतो, राईट. सो साचा काय असते, इट इज ऍक्च्युअली अ क्लास, राईट. आणि जे गणपती आहे ते ऑब्जेक्ट्स आहेत वेगवेगळे. एकाच गोष्टीवरून, एकाच ब्लूप्रिंट वरून आपण मल्टिपल ऑब्जेक्ट्स क्रिएट करून मल्टिपल फिजिकल एंटिटी बनवत आहे. त्या स्टाईलला आपण म्हणत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, राईट. आता हे जर नसेल समजलं, इट्स ओके, समजून जाईल नंतर. ओके, सो हाय लेवल म्हणजे काय, हाय लेवल म्हणजे इट इज लाईक इंग्लिश सारखी आहे, राईट. प्लस आपल्याला जेव्हाही आपण व्हेरिएबल्स डिफाईन करतो, जावामध्ये व्हेरिएबल डिफाईन करतो, त्यानंतर आपण C++ मध्ये व्हेरिएबल डिफाईन करतो, सी मध्ये डिफाईन करतो, तर तिथे आपण लिहितो नेहमी इंट, इंटिजर वगैरे वगैरे, राईट. तर पायथन मध्ये ऑटोमॅटिकली व्हेरिएबल म्हणजे ऑटोमॅटिकली तो डेटा टाईप नुसार व्हेरिएबल डिफाईन होत आहे, राईट. म्हणजे आपण पायथन मध्ये कसं करायचो, लेट मी ओपन द रेपलिट. सर्वांना माहित असेल रेपलिट काय, हे एक आयडी आहे जे आपण यूज करत आहे. ओके, फाईन. सो एक सेकंड, राईट, मला शेअर करू द्या स्क्रीन माझी रेपलिटची. परफेक्ट, राईट. ओके, डन, राईट. आता राईट एक हाय लेवल, राईट, मल्टीपर्पज राईट. त्यानंतर स्ट्रॉंगली टाईप. ओके, हाय लेवल म्हणजे काय, हाय लेवल मीन्स, राईट, मीन्स जसं आपण इंटिजर a इक्वल टू 10 असं जावामध्ये डिफाईन करत असतो, हा व्हेरिएबल या पर्टिक्युलर इंटिजर डेटा टाईपचा आहे, तसं पायथन मध्ये नाही होत. पायथन मध्ये a इक्वल टू 10. आता काय झालेलं आहे, a इक्वल टू 10 म्हणजे a हा व्हेरिएबल, राईट, कोणत्या टाईपचा डेटा होल्ड करत आहे, इंटिजर टाईपचा डेटा होल्ड करत आहे ऑटोमॅटिकली, राईट. आता हे कसं काय झालं, आता a मध्येच मी डेटा चेंज करून एक स्ट्रिंग टाकली शुभम नावाची, राईट, ऑटोमॅटिकली. हे जर आपण पायथन मध्ये हे जर आपण जावा मध्ये केलं ना, इट इज नॉट पॉसिबल. बट पायथन मध्ये पॉसिबल आहे. का बरं, कारण की पायथन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, राईट. म्हणजे जर मी लाईन नंबर 4 मध्ये a इक्वल टू 10, राईट, म्हणजे a मध्ये 10 हा होल्ड केलेला आहे आणि त्यानंतर त्याला प्रिंट करतो, प्रिंट a, परफेक्ट, राईट. आणि लाईन नंबर 7 मध्ये त्याच a मध्ये मी शुभम टाकलेला आहे, राईट, आणि त्याला मी प्रिंट करतो, प्रिंट a. तर काय होईल, वर्क होईल. का बरं वर्क होईल, कारण की इथे जो कंटेनर आहे ज्यामध्ये आपण डेटा होल्ड करत आहे, राईट, तो स्वतःला तशा टाईपचा बनवत आहे, राईट, ऑटोमॅटिकली. वाय, बिकॉज पायथन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. मल्टीपर्पज म्हणजे काय, मल्टीपर्पज म्हणजे आपण पायथन मध्ये नियरली सगळंच काय करू शकतो. आपण टेस्टिंग करू शकतो, राईट. आपण AI, ML, राईट, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग चे प्रोग्राम्स लिहू शकतो. आपण IoT इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे रास्पबेरी पाय वगैरे यूज करून सेन्सर्स वगैरेची कोडिंग करू शकतो. त्यानंतर आपण वेब डेव्हलपमेंट करू शकतो, राईट. फक्त आणि फक्त अँड्रॉइड डेव्हलपमेंट सोडून बाकी सगळं आपण पायथन मध्ये करू शकतो, जेवढं वर्ल्ड मध्ये चालू आहे सगळं, राईट. म्हणजे एवढ्या लेवलची मल्टीपर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. स्ट्रॉंगली टाईप वर आपण डिस्कस केलं होतं. स्ट्रॉंगली टाईप म्हणजे काय, म्हणजे इट इज केस सेन्सिटिव्ह, राईट. म्हणजे काय, परफेक्ट. केस सेन्सिटिव्ह म्हणजे जर मला प्रिंट करायचं आहे, राईट, मला इथे प्रिंट करायचं होतं a, राईट. तर मी काय केलं, या a या व्हेरिएबल मध्ये 10 टाकला आणि त्याला प्रिंट केला, रन केला. ऑटोमॅटिकली प्रिंट फंक्शननी काय केलं, इकडे 10 प्रिंट करून दिला.
जर मी प्रिंटचा पी हा कॅपिटल करून टाकला राईट, तर वर्क होईल का? नाही होईल राईट. इट इज स्ट्रॉंगली टाईप राईट. एरर दिला आपल्याला, नेम एरर. ओके फाईन. जर मी इथे ए जो डिफाईन केलेला आहे राईट, हा ए व्हेरिएबल यामध्ये 10 स्टोअर केलेला आहे. जर मी इथे राईट कॅपिटल ए लिहिला, ए इज देअर राईट, ए व्हेरिएबल मध्ये 10 होल्ड केलेला आहे मी राईट. ओके, आणि प्रिंट करत आहे कॅपिटल ए राईट. वर्क होईल का? नाही होईल राईट. वर्क नाही होईल, काहीच वर्क नाही होईल. का बरं वर्क नाही होईल? कारण की इट इज स्ट्रॉंगली टाईप, म्हणजे प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्टली पाहिजे राईट. जर मी इथे स्पेस देऊन दिली प्रिंटच्या समोर, वर्क होईल का? नाही होईल, कारण इट इज अ स्ट्रॉंगली टाईप प्रोग्रामिंग लँग्वेज राईट. खूप जास्त स्ट्रॉंगली टाईप प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके फाईन. नाव एवढं आपण काल बघितलं होतं ऑलमोस्ट राईट. ओके, नाव त्यानंतर आपण डिसाईड केलं होतं की आपण पहिले लँग्वेज कन्स्ट्रक्टर्स शिकायचे. लँग्वेज कन्स्ट्रक्टर राईट. लँग्वेज कन्स्ट्रक्टर मधला पहिला लँग्वेज कन्स्ट्रक्टर, अवॉइड स्पेलिंग गाईज राईट. लँग्वेज कन्स्ट्रक्टर मधला पहिला लँग्वेज कन्स्ट्रक्टर डेटा टाईप आपण बघितला होता. सेकंड व्हेरिएबल्स बघितला होता राईट. डेटा टाईप म्हणजे काय? म्हणजे डेटा टाईप म्हणजे टाईप ऑफ डेटा राईट. कोणत्या टाईपचा डेटा आपण डिफाईन करत आहे त्याला डेटा टाईप म्हणत आहे राईट. आता यापैकी पहिला डेटा टाईप आपण बघितला होता, दॅट इज प्रिमिटिव्ह डेटा टाईप राईट. प्रिमिटिव्ह डेटा टाईप राईट. ओके राईट. आता प्रिमिटिव्ह डेटा टाईप कोणते कोणते आहे राईट? इंटिजर, फ्लोट, बुलियन, स्ट्रिंग आणि नन. नन सोडून द्या. नन काय असते? नन इज लाईक दिस राईट. म्हणजे असं ए इक्वल टू नन. नन म्हणजे काहीच नाही. ओके फाईन परफेक्ट. नाव आता हे झाले प्रिमिटिव्ह डेटा टाईप. प्रिमिटिव्ह म्हणजे काय असतात? मोस्टली जे प्रिमिटिव्ह डेटा टाईप असतात यालाच ट्रॅडिशनल डेटा टाईप पण म्हणतात. ट्रॅडिशनल डेटा टाईप्स राईट. ट्रॅडिशनल डेटा टाईप्स. आता ट्रॅडिशनल डेटा टाईप म्हणजे का बरं म्हणतात ट्रॅडिशनल डेटा टाईप? बिकॉज हे जे डेटा टाईप आहे इंटिजर, फ्लोट, बुलियन, स्ट्रिंग, हे डेटा टाईप ऑलमोस्ट प्रत्येक लँग्वेज मध्ये आहे. म्हणजे जेवढ्या लँग्वेज बनलेल्या आहेत त्या सगळ्या लँग्वेज मध्ये हे सगळे डेटा टाईप आहे. आता इंटिजर काय? इंटिजर म्हणजे असा डेटा टाईप ज्यामध्ये होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या आपण होल्ड करू शकतो राईट. फ्लोट म्हणजे काय? फ्लोट म्हणजे असा डेटा टाईप ज्यामध्ये आपण डेसिमल पॉइंट्स वाले नंबर्स स्टोअर करू शकतो. बुलियन म्हणजे काय? बुलियन म्हणजे असा डेटा टाईप ज्यामध्ये ट्रू और फॉल्स होल्ड करू शकतो. स्ट्रिंग म्हणजे काय? ज्यामध्ये आपण कॅरेक्टर होल्ड करू शकतो, त्याला स्ट्रिंग म्हणत आहे. ओके राईट. व्हेरिएबल्स म्हणजे काय? व्हॉट इज द व्हेरिएबल? व्हेरिएबल म्हणजे राईट म्हणजे कंटेनरचं नाव राईट. द नेम ऑफ कंटेनर वेअर वी होल्ड द डेटा. वेअर वी होल्ड द डेटा. ज्यामध्ये आपण डेटा होल्ड करत आहे त्या पर्टिक्युलर कंटेनरचं नाव, त्याला आपण म्हणत आहे व्हेरिएबल. ओके. नाव व्हेरिएबल्सचं नाव देताना नेहमी लक्षात ठेवायचे काही रूल्स फॉलो करायचे आपल्याला. रूल्स. फर्स्ट रूल राईट. कोणता रूल आहे राईट? पहिला रूल इज राईट, फर्स्टली इट शुड बी नॉट स्टार्टिंग विथ द नंबर राईट. कधीच नंबरनी स्टार्ट नाही झाला पाहिजे. म्हणजे वी कॅनॉट राईट लाईक दिस. ए इक्वल टू 10 अलाउड होतं ना? ए इक्वल टू 10 प्रिंट ए राईट, हे अलाउड होतं राईट. मी याला 10 नाही करत राईट. 1011 राईट. रन करतो. रन केल्यावर इकडे आलेला आहे, अलाउड आहे. बट मी याला 1A नाही करू शकत राईट. 1A दिस इज नॉट पॉसिबल राईट. दिस इज नॉट पॉसिबल राईट. का बरं? कारण की आपलं जे व्हेरिएबलचं नाव आहे राईट, ते नेहमी लक्षात ठेवायचं राईट. इट शुड स्टार्ट विथ द अल्फाबेट राईट. इट कॅन बी अ कॅपिटल ऑल्सो राईट. असं जरुरी नाही स्मॉलच असलं पाहिजे राईट. कॅपिटल पण राहू शकते राईट. लाईक दिस विल वर्क राईट. दिस विल वर्क परफेक्ट राईट. वर्क झालेला आहे राईट. नाव आता इट कॅनॉट बी हॅव्हिंग अ स्पेस राईट. त्यामध्ये स्पेस नसला पाहिजे. ए किंवा असं. शुभम इज अ व्हेरिएबल राईट. शुभम इज अ व्हेरिएबल राईट. राईट. आता हा व्हेरिएबल झाला राईट. बट शुभम टीचर राईट, इथे स्पेस दिली आहे मी राईट. दिस नॉट अलाउड राईट. इज नॉट अलाउड राईट. मी याला रन करायचा ट्राय करतो. कन्सोल क्लिअर करतो पहिले. परफेक्ट. आणि रन करतो. रन केल्याबरोबर राईट माझ्या लक्षात येईल
इट इज नॉट वर्किंग, राईट. नाउ डॅश वर्क करेल का? लेट सी, डॅश वर्क करेल का? नो, राईट. डॅश पण नाही वर्क करत. अंडरस्कोर वर्क करेल का? ओनली अंडरस्कोर विल वर्क, राईट. नेहमी लक्षात ठेवायचं, अंडरस्कोर वर्क करेल फक्त आणि फक्त, राईट. स्पेलिंग चुकला, ठीक आहे. शुभम टीचर, ओके, परफेक्ट, राईट. अंडरस्कोर वर्क करेल फक्त, ठीक आहे. अंडरस्कोर विल वर्क, राईट. हे जे नेमिंग कन्व्हेन्शन्स आहे, राईट, जे नेमिंग रूल्स आहे, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे, राईट, फॉलो करताना. ओके. खूप साऱ्या लोकांनी जावा वगैरे मध्ये प्रोग्रामिंग केली असेल तर त्यांच्या असं लक्षात आलं असेल की इथे सेमी कोलन, राईट, नाहीये, राईट. तर कोलन, सेमी कोलन पायथन मध्ये नाहीये. पायथन मध्ये स्कोप्स, जेव्हा बॉडी डिफाईन करतो आपण एखाद्या गोष्टीची, बॉडी म्हणजे काय असते की सपोज मला या कोडच्या आतमध्ये मला आणखी, म्हणजे जसं आता जावा मध्ये होतं ना, राईट, इफ असं काहीतरी, इफ कंडिशन, राईट, त्याच्या आतमध्ये आपण लिहायचो, राईट, काहीतरी. तर जावा मध्ये जे कोलन आहे, राईट, ते फक्त आणि फक्त बॉडी डिफाईन करायसाठी यूज होते, राईट. नेहमी लक्षात ठेवायचं, देअर विल बी नो कर्ली ब्रॅकेट्स, राईट. कर्ली ब्रॅकेट्स राहणार नाहीये अनलेस अँड अंटिल जर आपल्याला एखादा व्हेरिएबल डिफाईन करायचं असेल, कलेक्शन व्हेरिएबल डिफाईन करायचं असेल. ओके, परफेक्ट, राईट. ओके. नाव आता आपण, राईट, आता आपण काही इंटरेस्टिंग गोष्टी बघू, राईट. ओके. फर्स्ट आपल्याला शिकायचं आहे, राईट. सर्वांना असाइनमेंट स्टेटमेंट माहित आहे? असाइनमेंट स्टेटमेंट, राईट, इक्वल टू म्हणजे जेव्हाही आपण एखाद्या व्हेरिएबलला, राईट, काही गोष्टी असाइन करतो त्याला आपण म्हणत आहे असाइनमेंट स्टेटमेंट. ओके, राईट. आता व्हॉट इज दिस असाइनमेंट स्टेटमेंट मध्ये इक्वल टू यूज होत आहे. इक्वल टू काय आहे? इक्वल टू इज अ वन ऑफ द ऑपरेटर. हा एक ऑपरेटर आहे, राईट. ऑपरेटर म्हणजे काय असते? जो ऑपरेशन परफॉर्म करायला हेल्प करतो त्याला आपण ऑपरेटर म्हणतो, राईट. ओके. नाउ लेट्स अंडरस्टँड द ऑपरेटर्स, राईट. ऑपरेटर्स मध्ये, राईट, देर आर 3 टाइप, राईट. हा लँग्वेज कन्स्ट्रक्टरचा थर्ड पार्ट आपण शिकत आहे. पहिल्यांदा सर्वांना डेटा टाइप क्लिअर आहे, ऍटलीस्ट प्रिमिटिव्ह डेटा टाइप क्लिअर आहे. सेकंड, व्हेरिएबल्स क्लिअर आहे. आता आपण ऑपरेटर्स पाहणार आहे, राईट. ऑपरेटर्स मध्ये 3 टाइप. फर्स्ट इज मॅथमॅटिकल ऑपरेटर्स, राईट. मॅथमॅटिकल ऑपरेटर्स, राईट. कोणते कोणते आहे? राईट. ऍडिशन. आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन कोणते कोणते करत असतो? ऍडिशन, राईट. सबट्रॅक्शन, राईट. मल्टिप्लिकेशन, राईट. डिव्हिजन, राईट. नेक्स्ट, फ्लोर डिव्हिजन, राईट. फ्लोर डिव्हिजन सांगतो, ठीक आहे, डोंट वरी, राईट. फ्लोर डिव्हिजन, राईट, परफेक्ट, राईट. त्यानंतर मॉड्युलस, राईट. त्यानंतर आणखी एक्सपोनेन्शियल, राईट. हे झाले मॅथमॅटिकल ऑपरेटर, राईट. आता व्हॉट इज ऍडिशन? ऍडिशन म्हणजे दोन गोष्टींना ऍड करणं. त्याच्यासाठी काय यूज होणार आहे? प्लस, राईट. आता इथे 1 by 1 आपण ऑपरेशन पण करू. A इक्वल टू 10, राईट. B इक्वल टू 20, राईट. A इक्वल टू 10, B इक्वल टू 20, राईट. आपल्याला काय करायचं आहे? एक मी रिझल्ट नावाचा व्हेरिएबल घेतला, एक नवीन रिझल्ट नावाचा व्हेरिएबल घेतला, इक्वल टू A प्लस B, परफेक्ट. म्हणजे A आणि B वर, राईट, आपण A आणि B च्या मधात एक ऑपरेटर लिहिलेला आहे, राईट. तो ऑपरेटर काय करत आहे? तो ऑपरेशन परफॉर्म करत आहे आणि ते कुठे स्टोअर करत आहे? त्याची व्हॅल्यू आपण असाइन केलेली आहे रिझल्ट मध्ये, राईट. ओके. प्रिंट रिझल्ट, राईट, परफेक्ट, राईट. मी याला रन करतो. रन केल्यावर काय आलाय? 30 एक्सपेक्टेड आउटपुट आहे. ऍडिशन झाली, राईट. सबट्रॅक्शन मध्ये आपण काय यूज करणार आहे? डॅश, राईट. आता A इक्वल टू 10, B इक्वल टू 20. मला या दोघांची सबट्रॅक्शन कॅल्क्युलेट करायची आहे. मी काय करेल? एक ऑपरेटर चेंज करेल, मायनस ऑपरेटर येईल, राईट. परफेक्ट. मायनस किती येईल? मायनस, राईट. 10 मायनस 20 इज मायनस 10. म्हणजे आपण म्हणू शकतो हा जो -10 व्हॅल्यू आहे, राईट, ही कुठल्या टाइपची राहणार आहे? इंटिजर टाइपची, राईट. म्हणजे यामध्ये, राईट, निगेटिव्ह नंबर ऍज वेल एज पॉझिटिव्ह नंबर दोन्ही पण होल्ड करू शकतो आपण, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इज मल्टिप्लिकेशन.
आता मल्टिप्लिकेशन साठी वी कॅनॉट यूज एक्स. आतापर्यंत आपण मॅथमॅटिक्स मध्ये एक्स यूज केलेला आहे, क्रॉस, राईट. बट इथे आपण स्टार यूज करत असतो, राईट. म्हणजे स्टार ऑपरेटर, स्टार हा पर्टिक्युलर सिम्बॉल कशासाठी यूज होणार आहे, मल्टिप्लिकेशन साठी. मला 10 मल्टिप्लाइड बाय 20 कॅल्क्युलेट करायचे आहे, राईट. परफेक्ट, राईट. ए मल्टिप्लाइड बाय बी रिझल्ट मध्ये येईल, राईट. किती, 200 जवळपास, राईट. परफेक्ट. लेट मी एक्झिक्यूट दिस. रन केला मी, राईट. 200. परफेक्ट, राईट. म्हणजे मल्टिप्लिकेशन हा ऑपरेटर कशासाठी यूज होत आहे, टू मल्टिप्लाय द थिंग. स्टार हा ऑपरेटर कशासाठी यूज होत आहे, टू मल्टिप्लाय, राईट. नाउ वी हॅव इंटरेस्टिंग थिंग, राईट. ओके. डिव्हिजन साठी स्लॅश यूज होते. नाउ ऑब्झर्व करा आता, ठीक आहे. परफेक्ट. डिव्हिजन मी यूज केलेला आहे, राईट. ए डिवायडेड बाय बी. ए ची व्हॅल्यू किती आहे, 10, राईट. बी ची व्हॅल्यू 20, राईट. मी याला रन केलं तर काय आला पाहिजे, 0 पॉईंट समथिंग, राईट. 0.5, राईट. आता लुक एट हिअर, राईट. आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे ए, राईट. रन नाही झाला, इट इज वर्किंग स्टिल, ठीक आहे. आपल्याकडे ए आहे, राईट. ए काय आहे, ए इज अ इंटिजर व्हॅल्यू होल्ड केलेली आहे. बी इज ऑल्सो इंटिजर, राईट. रिझल्ट मध्ये आउटपुट एक्सपेक्टेड काय आपल्याला, 0.5. 0.5 हा काय, डेसिमल नंबर आहे. डेसिमल नंबर आहे म्हणजे काय, डेसिमल नंबर आहे म्हणजे सिंपल, राईट. तो पर्टिक्युलरली पॉइंट मध्ये येणार आहे, राईट. पॉइंट मध्ये येईल ना, राईट. पॉइंट मध्ये येईल म्हणजे काय येईल, म्हणजे पॉसिबिलिटी आहे तो की फ्लोट व्हॅल्यू येईल. म्हणजे आपण दोन इंटिजर वर जेव्हाही डिव्हिजन अप्लाय करू, राईट, तेव्हा काय येईल, फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू येईल. फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू. ऑनलाईन आवाज येत आहे का, इंटरनेट स्लो झालेला आहे. हॅलो हॅलो, ऑनलाईन आवाज येत आहे, येते सर. ओके, फाईन. परफेक्ट, राईट. इंटरनेट खूप जास्त स्लो झालाय, प्रोग्राम एक्झिक्यूट नाही होत आहे, ठीक आहे. सो नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हाही आपण डिव्हिजन परफॉर्म करत आहे, राईट, तेव्हा काय होत आहे, राईट, तेव्हा आपल्याला दोन इंटिजर वर किंवा दोन फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू वर जरी आपण डिव्हिजन अप्लाय केलं तर आपल्याला रिझल्ट हा नेहमी फ्लोट मध्ये भेटत आहे, राईट. ओके. आता व्हॉट इज द प्रूफ, राईट. प्रूफ साठी आपण एक काम करू. पहिल्यांदा प्रिंट टाइप ऑफ ए चा टाइप प्रिंट केला, राईट. प्रिंट टाइप ऑफ बी. म्हणजे टाइप काय, टाइप एक फंक्शन आहे जो आपल्याला डेटा टाइप रिटर्न करणार आहे, वापस देणार आहे, राईट. ए चा टाइप आपण वापस देणार आहे तर कुठे ना कुठे आपल्याला तो प्रिंट करावा लागेल. कन्सोल मध्ये प्रिंट करणारं फंक्शन कोणतं आहे, प्रिंट फंक्शन. म्हणून आपण एक प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये टाइप ऑफ ए लिहिलं, राईट. परफेक्ट, राईट. आता त्यानंतर आपण पहिल्या लाईन मध्ये ए इक्वल टू 10, दुसऱ्या लाईन मध्ये बी इक्वल टू 20, त्यानंतर मग टाइप्स कॅल्क्युलेट केले, राईट. टाइप्स फाइंड आउट केले. त्यानंतर रिझल्ट या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये आपण एका ऑपरेटरनी कॅल्क्युलेशन स्टोअर केली, राईट. दोघांच्या मध्ये ऑपरेटर देऊ, राईट. त्यानंतर आपल्याला प्रिंट करायचा रिझल्ट, आणि त्यानंतर रिझल्ट प्रिंट झाल्यावर मला टाइप ऑफ रिझल्ट पण बघायचा आहे. परफेक्ट, राईट. रिझल्ट स्पेलिंग रिझल्ट, परफेक्ट. ओके, मी रन करतो. रन केला, परफेक्ट, वर्किंग, राईट. आलेला आहे इंटिजर आणि फ्लोट, राईट. ओके. आता आपण फिक्स डिव्हिजन कॅल्क्युलेट करू. म्हणजे 10 डिवायडेड बाय 2, आन्सर किती येते, 5, राईट. 10 डिवायडेड बाय 2, राईट. आन्सर 5 यायला पाहिजे ना, राईट. 5 इज अ होल नंबर, राईट. पूर्ण काय म्हणू शकतो, भाग गेलेला आहे त्याला, राईट. ओके. रन. तरी काय येईल, तरी 5.0 येईल. वाय, बिकॉज 5.0 का बरं आलाय, कारण नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हाही डिव्हिजन ऑपरेटर ऑपरेट करत आहे कोणत्या तरी दोन पर्टिक्युलर व्हॅल्यूज वर, राईट, तेव्हा आपल्याला फ्लोटिंग मध्ये आउटपुट भेटत आहे, फ्लोटिंग पॉइंट नंबर भेटत आहे, राईट. आता मी एक काम करतो, राईट. हा जो 10 आहे, राईट, याला 10.12 करतो आणि 2 ला 2.3 करतो, ठीक आहे. म्हणजे दोन फ्लोट आहे माझ्याकडे, राईट. इनपुट ते दोन फ्लोट मध्ये आहे, राईट. आणि डिव्हिजन फाइंड आउट करायची आहे कशात राहील, राईट. परफेक्ट, राईट. काय आला, 4.4, राईट. या दोघांचे डिव्हिजन 4.4 येईल, जे फ्लोट आहे, राईट. म्हणजे ए पहिले फ्लोट होता, बी फ्लोट होता, त्या दोघांना आपण ऑपरेट केलं,
राईट बाय युझिंग डिव्हिजन राईट आपल्याला आन्सर भेटलेला आहे फ्लोटिंग पॉईंट. ओके परफेक्ट. दिस अ डिव्हिजन राईट हे आपण सर्वांनी आतापर्यंत लहानपणी स्कूलमध्ये केलेलंच आहे. व्हॉट इज द फ्लोर डिव्हिजन? फ्लो डिव्हिजन म्हणजे काय? फ्लो डिव्हिजन आपण काय करणार आहे? डबल स्लॅश यूज करणार आहे राईट. आता जेव्हाही डिव्हिजन कॅल्क्युलेट करतो आपण राईट इथे लिहितो आता इज इम्पॉर्टंट राईट. फ्लोर डिव्हिजन राईट. जेव्हाही आपण डिव्हिजन कॅल्क्युलेट करत असतो राईट डिव्हिजन कॅल्क्युलेट करताना आपल्याला 3 गोष्टी भेटत असतात राईट. क्वेश्चन राईट रिमाइंडर राईट परफेक्ट. आणि आपण ज्यांना म्हणजे बाकीचे 2 इनपुट्स असतात आपल्याकडे. क्वेश्चन म्हणजे काय? म्हणजे भाग ज्याने जात असतो राईट. म्हणजे जेव्हा एक सेकंड जसं आता फॉर एक्झाम्पल पेंट वर समजून सांगतो. ठीक आहे. मला लेट्स से असं काहीतरी असं असतं ना राईट. दिसत आहे परफेक्ट राईट. माझ्याकडे 100 आहे 100 राईट डिवायडेड बाय 10 राईट 10 काय येईल याचा आन्सर राईट. पहिल्यांदा काय येईल आपण 10 लिहू राईट 10 परफेक्ट राईट. आता 10 मायनस 100 म्हणजे रिमाइंडर काय येईल याचं ऑब्विसली राईट. जेही कॅल्क्युलेशन होईल त्यामध्ये रिमाइंडर विल बी 0 राईट. आपल्याला माहित आहे रिमाइंडर विल बी 0 राईट. आणि क्वेश्चन काय येईल 10 राईट. क्वेश्चन 10 ओके. तर आता जो आपला फ्लो डिव्हिजन आहे तो काय आहे? दिस क्वेश्चन राईट. मग हे तर आपल्या साध्या डिव्हिजन मध्ये पण भेटत होतं ना आपल्याला राईट. व्हॉट इज द फ्लो डिव्हिजन? इमॅजिन करा इथे 5 आहे 5 राईट 105 10 डिवायडेड बाय 105 किती येईल? 10 पॉईंट समथिंग येईल ना 10 पॉईंट समथिंग राईट. 10 पॉईंट जवळपास 10.5 वगैरे काहीतरी राईट. ओके राईट. मग फ्लो डिव्हिजन म्हणजे काय? हा पॉइंटच्या समोरचं सगळं तो सोडेल आणि हे जे 10 आहे याला फ्लो डिव्हिजन म्हणतात आपण राईट. म्हणजे रिमाइंडर जे काही येईल राईट रिमाइंडर जे काही येईल इथे 5 रिमाइंडर आला असेल सपोज तर हा झाला आपला मॉड्युलस राईट. याला आपण मॉड म्हणत आहे राईट. आणि क्वेश्चन जो उरत आहे विथ द रिमाइंडर त्याला आपण म्हणत आहे फ्लो डिव्हिजन राईट. क्लिअर आहे सर्वांना? एकदा पुन्हा सांगू. क्लिअर आहे ऑनलाईन? एकदा सांगा ना सर. ओके फाईन. सो छोटी इझी एक्झाम्पल घेतो मी. ठीक आहे. ओके आपल्याला एक डिव्हिजन कॅल्क्युलेट करायचं आहे. लेट्स सी राईट 11 राईट डिवायडेड बाय 2 राईट. काय येईल याचं? 2 5 जा 10 राईट. रिमाइंडर उरलं 1 राईट. 5 आला राईट क्वेश्चन मध्ये. आता हा जो 5 आहे राईट हा जो 5 आहे राईट इट इज द फ्लो डिव्हिजन. हा फ्लो डिव्हिजन आहे राईट. आणि हा जो 1 आहे राईट याला आपण म्हणत आहे मॉड्युलस. ठीक आहे. याला आपण मॉड्युलस म्हणत आहे फ्लो डिव्हिजन. हा ठीक आहे. सेम एक्झाम्पल करून दाखवतो राईट. परफेक्ट right. The flow division right. Okay, now a equal to 10 a equal to 11 b equal to 2 right. Okay perfect. Now result नावाचा एक व्हेरिएबल घेतला इक्वल टू a by b a डबल स्लॅश b परफेक्ट राईट. प्रिंट रिझल्ट परफेक्ट राईट. मी याला रन करतो. इट इज रनिंग परफेक्ट. 5 आलेला आहे राईट. पण ऍक्च्युअल मध्ये जर मी याला डिवाइड केलं तर काय भेटायला पाहिजे? 5.1 5.5 सॉरी 5.5 राईट. ओके परफेक्ट परफेक्ट. तर याला आपण म्हणत आहे राईट फ्लो डिव्हिजन राईट. ओके फ्लो डिव्हिजन मध्ये काय येते? जो फिक्स क्वेश्चन येतो त्याला फ्लो डिव्हिजन म्हणतो. आता आपण एक ऑब्झर्व केला फ्लो डिव्हिजन जेव्हा कॅल्क्युलेट केलं होतं तेव्हा आपल्याला इंटिजर मध्ये आउटपुट भेटलेलं आहे राईट. आणि जेव्हा साधं डिव्हिजन आपण कॅल्क्युलेट केलं होतं तेव्हा फ्लोट मध्ये आउटपुट भेटला होता राईट. एकदा चेक करू. टाइप ऑफ रिझल्ट राईट. प्रिंट ऑफ टाइप ऑफ रिझल्ट राईट. परफेक्ट
परफेक्ट, राईट. आलेला आहे इंटिजर, राईट. ओके, म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा फ्लोट डिव्हिजन आपण कॅल्क्युलेट करणार आहे तेव्हा रिझल्ट आपल्याला इंटिजर मध्ये भेटणार आहे. व्हॉट अबाउट मॉड्युलस? मॉड्युलस कसं कॅल्क्युलेट करतो आपण? बाय युझिंग पर्सेंट, राईट. पर्सेंट. ओके, पर्सेंट हा ऑपरेटर कशासाठी यूज होणार आहे? मॉड्युलस साठी, राईट. मॉड्युलस, राईट. परफेक्ट. ओके, नाउ A equal to 10, right? B equal to 2, sorry, A equal to 11 करतो, B equal to 2, right? त्यानंतर एक रिझल्ट व्हेरिएबल घेतला, रिझल्ट इक्वल टू A by B. परफेक्ट. ओके, सॉरी, परसेंट, A परसेंट B. परफेक्ट. प्रिंट result. Perfect. Run. ओके, इट इज रनिंग. आलेला 1 एक रिमाइंडर होता आपला, राईट. नेहमी लक्षात ठेवायचं रिमाइंडर येईल. रिमाइंडर पण हे कधी पॉइंट मध्ये नाही येणार आहे. रिमाइंडर पण हा इंटिजर डेटा टाइप मध्ये येणार आहे. व्हॉट इज दिस? एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय? टू दी पॉवर ऑफ. आपण पाहिलं ना 10 to the power of 8 कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं कॅल्क्युलेट करतो आपण? याचे डेफिनेशन काय? राईट. 10 to the power of 8 म्हणजे 10 multiplied by 10 multiplied by 8 टाइम्स, राईट. ओके, याला मॉड्युलस म्हणतो आपण. पण राईट आपल्या केसमध्ये काय करतो आपण? डबल स्टार यूज करतो, राईट. कसा? आता मला काय फाइंड आउट करायचं? 10 to the power 8. 10 ए मध्ये मी स्टोअर केला 10, बी मध्ये मी स्टोअर केला 8, राईट. आणि यांच्या दोघांमध्ये मी एक ऑपरेटर लिहिलेला आहे डबल स्टार, राईट. रन करतो. लेट्स सी समथिंग लाईक दिस. एवढा येईल, राईट. 1 2 3 4 5 6 7 8 8 0, राईट. आता सिंपल घेऊ आपण, राईट. 8 चा स्क्वेअर माहिती आहे 64 आहे. 8 मल्टिप्लाइड बाय 8, राईट. स्क्वेअर म्हणजे 8 to the power of 2 राहते ना, राईट. 8 मल्टिप्लाइड बाय 2, राईट. 8 मल्टिप्लाइड बाय 8, राईट. परफेक्ट, राईट. रन केला 64 येईल आन्सर. परफेक्ट, राईट. सो हा डबल स्टार कशासाठी यूज होणार आहे? टू कॅल्क्युलेट द एक्सपोनेन्शियल, राईट. टू दी पॉवर ऑफ कॅल्क्युलेट करायसाठी, राईट. हे सगळे कोणते ऑपरेटर्स आहे? मॅथमॅटिकल ऑपरेटर, राईट. याला सर्वांना मॅथमॅटिकल ऑपरेटर म्हणत आहे आपण. ओके, नाव दुसरा टाईपचा ऑपरेटर कुठला आहे आणखी? राईट, दुसरा आहे कंडिशनल ऑपरेटर. कंडिशनल ऑपरेटर, राईट. आणि एक आणखी राहते लॉजिकल ऑपरेटर. राईट. व्हॉट इज कंडिशनल ऑपरेटर? कंडिशनल ऑपरेटर म्हणजे काय? राईट, ज्यामध्ये आपण कंडिशन चेक करतो, राईट. आता कंडिशनल ऑपरेटर कोणते आहे लिहितो मी. ग्रेटर दॅन, राईट. लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, राईट. त्यानंतर इक्वल टू, राईट. नॉट इक्वल टू, राईट. हे झाले आपले सगळे कंडिशनल ऑपरेटर. आता जेव्हाही आपल्याला ग्रेटर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला कन्फ्युज होते ग्रेटर दॅन आणि लेस दॅन मध्ये, राईट. तर कसं करायचं आहे? लेट मी शेअर माय स्क्रीन, राईट. आता मला, राईट, माझ्याकडे काही डेटा आहे. जसं 2 व्हेरिएबल आहे, कन्सिडर करा. माझ्याकडे 2 व्हेरिएबल आहे, ए आहे अँड बी आहे, राईट. ए इक्वल टू 10 आहे, राईट. बी इक्वल टू 20 आहे, राईट. वी ऑल नो हु इज ग्रेटर? बी. पण आपल्याला हा लॉजिक मध्ये लिहायला थोडं कठीण जाते. तर मग कसं लिहायचं? दोन्ही व्हेरिएबल साइड बाय साइड लिहा. ए बी. ग्रेटर कोण आहे? बी. 2 एरोज ग्रेटर कडे, राईट. दिस कॉल्ड ग्रेटर दॅन, राईट. आता या सेम लॉजिकला जे आपण लिहिलं ए इज ग्रेटर, बी इज ग्रेटर दॅन ए असं पण म्हणू शकतो, किंवा ए इज लेस दॅन बी पण म्हणू शकतो, राईट. इम्पॉर्टंट काय? एरोज, राईट. आता आपल्या केसमध्ये जेव्हाही आपण ऑपरेटर लिहत आहे, राईट, ऑपरेटर शिकत आहे, आपण जनरली कसं वाचतो? लेफ्ट टू राईट, राईट. म्हणून ग्रेटर दॅन मध्ये
लेफ्ट व्हॅल्यू ही नेहमी ग्रेटर आणि राईट व्हॅल्यू लेस. दिस कॉल्ड ग्रेटर दॅन. हे जे ऑपरेटर आहे याला आपण म्हणत आहे ग्रेटर दॅन, राईट. लेस दॅन, राईट. लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू, राईट. नेक्स्ट लेस दॅन इक्वल टू, राईट. त्यानंतर इक्वल टू म्हणजे सिंगल इक्वल टू नाही, डबल इक्वल टू. डबल इक्वल टू म्हणजे काय असते, इक्वल टू, राईट. नॉट इक्वल टू म्हणजे काय, समथिंग लाईक दिस, राईट. याला नॉट इक्वल टू म्हणतात. आता नेहमी लक्षात ठेवायचं की मॅथमॅटिकल ऑपरेटर सोडून बाकीचे कोणतेही ऑपरेटर असेल, लॉजिकल ऑपरेटर असो की कंडिशनल ऑपरेटर असो, हे मॅथमॅटिकल ऑपरेटर सोडून बाकीचे सगळे ऑपरेटर हे आपल्याला रिटर्न करणारा व्हॅल्यू बुलियन मध्ये ट्रू ऑर फॉल्स म्हणजे ए ग्रेटर दॅन बी आहे की नाही, सरळ सरळ, राईट. तो फाइंड आउट नाही करणार आहे कोणता ग्रेटर आहे, राईट. तो फक्त चेक करणार आहे, राईट. लॉजिकल ऑपरेटर मध्ये पण चेक करणार आहे आपण. मॅथमॅटिकल ऑपरेटरच फक्त आपल्याला काही ना काही व्हॅल्यू देणार आहे, राईट. तर आता आपल्या केसमध्ये, राईट, आपण चेक करू. ए इक्वल टू 10, राईट. बी इक्वल टू 20, राईट. परफेक्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. प्रिंट, राईट. प्रिंट करू आपण, राईट. ए बी, राईट. ए लिहिला मी प्रिंट मध्ये, ए लिहिला, राईट. आणि बी लिहिला. काय चेक करायचं आपल्याला, डिसाईड करा काय चेक करायचं. लेट मी राईट द कमेंट लिहितो मी इथं, राईट. ए इज ग्रेटर दॅन बी चेक करायचं. ए इज ग्रेटर दॅन बी चेक करायचं. मी कसं चेक करेल, कंडिशन मध्ये लिहिल, राईट. ए ग्रेटर आहे का बी पेक्षा, राईट. इनपुट विसरून जायचं आहे, राईट. परफेक्ट. रन केल्यावर काय होईल, इट विल गिव्ह अस अ फॉल्स, राईट. ओके. आता आपल्याला उलटा चेक करायचा आहे. ए इज लेस दॅन बी. ए इज लेस दॅन बी. लेस कोणता आहे, ए, म्हणून त्याच्याकडे एक एरो. मोठा कोणता आहे, बी, म्हणून त्याच्याकडे 2 एरो, राईट. परफेक्ट. आलाय ट्रू, राईट. ओके. परफेक्ट, राईट. सेम फॉर द इक्वल टू, राईट. आता याला जर बघाल तुम्ही, राईट, ग्रेटर दॅन और इक्वल टू मध्ये काय चेक करत आहे, पहिल्यांदा तो चेक करेल ग्रेटर आहे का, राईट. आणि दुसऱ्यांदा चेक करेल इक्वल आहे का, राईट. दोन्ही कंडिशन एक सोबत नाही राहू शकत, राईट. दोन कंडिशन हे कशामध्ये, ऑर मध्ये म्हणजे पहिल्यांदा तो चेक करत आहे आपण ग्रेटर आहे का, नंतर ग्रेटर नसेल तर इक्वल आहे का. दोन गोष्टी चेक करत आहे. जसं आता 10, ए इक्वल टू 20, बी इक्वल टू 20. नाउ दीज आर इक्वल, राईट. इक्वल आहे, राईट. पण जर मी कंडिशन लिहिली ए इज लेस दॅन इक्वल टू बी, ही कंडिशन लिहिली, तर काय येईल आन्सर, पहिल्यांदा चेक करेल की लेस आहे का, नसेल तर इक्वल चेक करेल, ट्रू देईल आन्सर. परफेक्ट, राईट. आता मला चेक करायचं ग्रेटर आहे का, राईट. ग्रेटर और इक्वल आहे का, सेम आन्सर देईल. आणखी पण का बरं, ग्रेटर आहे का चेक करत आहे, राईट. आणि इक्वल आहे का पण चेक करत आहे. पहिल्यांदा ग्रेटर आहे का चेक करेल, नसेल तर इक्वल आहे का चेक करेल, राईट. आता जर सपोज, राईट, जर सपोज ए हा छोटा बनवला मी, बी हा मोठा बनवला, राईट. ए इज स्मॉल, बी इज म्हणजे बी इज अ ग्रेटर नंबर, राईट. आणि आपण चेक करत आहे ए इज ग्रेटर दॅन और इक्वल टू बी. रन केल्यावर काय येईल, ऑब्विसली फॉल्स, राईट. ओके. परफेक्ट, राईट. जर आपण लॉजिक उलटा लिहिला, राईट, लॉजिक उलटा लिहिला, रन केला, तर हा आपल्याला काय रिटर्न करेल, ट्रू, राईट. परफेक्ट, राईट. इक्वल टू च्या केसमध्ये फक्त आणि फक्त एकच कंडिशन चेक करत आहे, इक्वल आहे की नाही, राईट. आता ए इक्वल बी म्हणजे काय, इक्वल आहे का. लेट्स एक्झिक्यूट. परफेक्ट, राईट. ए इक्वल आहे का, नाही आहे, म्हणून फॉल्स आलेला आहे, राईट. आता मी याला इक्वल करतो, इक्वल केलेला आहे, राईट. रन, ट्रू. लेट्स सी, ट्रू, राईट. आता 10 आणि 10.0 हे इक्वल आहे का, लेट्स चेक, राईट. आणखी चेक करून बघू, काय करेल, ट्रू, राईट. का बरं, कारण पायथन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, राईट. दुसऱ्या लँग्वेज मध्ये वर्क नाही करत, राईट. ओके. परफेक्ट, राईट. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला नॉट इक्वल चेक करायचं, नॉट इक्वल,
like this, right? Let's say 20 आणि 10, right? हे नॉट इक्वल आहे का चेक करत आहे आपण. परफेक्ट, ट्रू आहे, नॉट इक्वल आहे ते, राईट. जर मी यांना सेम करून देतो, a इक्वल टू 10 आणि b इक्वल टू ऑल्सो 10, आणि आय एम कम्पेअरिंग की ते नॉट इक्वल आहे का. परफेक्ट, फॉल्स, राईट, कारण की नॉट इक्वल नाही, ते इक्वल आहे म्हणून. ओके, राईट. सो दीज आर द हे काय आहे, हे कंडिशनल ऑपरेटर आहे, कंडिशनल ऑपरेटर. आता नेक्स्ट कुठलं आहे यामध्ये, लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर किती आहे आपल्याकडे, 3, राईट. अँड, ऑर, नॉट, राईट. अँड, ऑर, नॉट. ट्रुथ टेबल माहित आहे आपण, आय थिंक 9वी-10वीत शिकलेला ट्रुथ टेबल, राईट. लेट्स राईट डाऊन दॅट, राईट. परफेक्ट. Okay, perfect, right. So I'll close this, right. एक टेबल बनवतो, right. पहले कंडिशन 1, कंडिशन 1, कंडिशन 2, right. And, or, perfect, right. आता 1 by 1 देतो, right. जर पहिली कंडिशन ट्रू असेल, राईट, आणि दुसरी कंडिशन पण ट्रू असेल, राईट, तर या दोघांचं अँड लॉजिक काय राहणार आहे, नेहमी ट्रू, राईट. ऑर लॉजिक काय राहणार आहे, ऑब्विसली ट्रू, राईट. ओके, परफेक्ट. पहिली कंडिशन हे ट्रू आहे, दुसरी कंडिशन हे फॉल्स आहे, दुसरी कंडिशन फॉल्स, राईट. या दोघांमध्ये अँड लॉजिक काय राहणार आहे, फॉल्स, राईट. आणि ऑर लॉजिक काय राहणार आहे, दोघांपैकी एक कुठलीही ट्रू असली तर फायनली ऑर विल बी ट्रू, राईट. ओके, परफेक्ट. नेक्स्ट, नेक्स्ट, राईट. पहिली कंडिशन ही फॉल्स आहे, राईट. सेकंड कंडिशन हे ट्रू आहे, ट्रू आहे. या दोघांमध्ये, राईट, आपल्याला अँड लॉजिक लिहिलं आपण, अँड लॉजिक तर काय, फॉल्स, राईट. ऑर लॉजिक लिहिलं तर ट्रू, ट्रू, राईट. त्यानंतर नेक्स्ट, पहिली कंडिशन इज फॉल्स, राईट. सेकंड कंडिशन इज ऑल्सो फॉल्स, राईट. या दोघांमध्ये अँड लॉजिक विल बी फॉल्स, राईट. आणि ऑर लॉजिक विल बी फॉल्स, राईट. म्हणजे फॉल्स केव्हा येत आहे, म्हणजे ऑर मध्ये फॉल्स केव्हा येत आहे, जेव्हा सगळेचे सगळे फॉल्स आहे तेव्हा, राईट. आणि अँड मध्ये ट्रू केव्हा येत आहे, जेव्हा सगळेचे सगळे ट्रू आहे, राईट. ओके, हे सर्वांना क्लिअर आहे, सर्वांना ऑनलाईन गाईज क्लिअर आहे, सर नो. Okay, fine. So let's have an example on this, right. एक example घेऊन घेऊ आपण. Just hold. माझी स्क्रीन गेली, एक सेकंड, राईट. परफेक्ट, राईट. ओके, डन, राईट. आता ए मध्ये मी स्टोर करतो ट्रू, राईट. आणि बी मध्ये पण मी स्टोर करतो ट्रू, राईट. दोन्ही कंडिशन म्हणजे ए, इमॅजिन एक कंडिशन आहे किंवा असं लिहितो, कंडिशन 1, राईट, कंडिशन 2, राईट. या दोघांमध्ये कंडिशन 1 आणि कंडिशन 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे अँड, राईट. आपण काय करू, प्रिंट, प्रिंट कंडिशन 1 अँड कंडिशन 2, राईट. आता पायथन मध्ये कसं आहे, राईट, पायथन इज व्हेरी इझी. म्हणजे अँड म्हणजे अँड, ऑर म्हणजे ऑर, नॉट म्हणजे नॉट, सरळ सरळ सिंपल, ठीक आहे. मी याला रन करतो, ट्रू आलेला आहे, दोन्ही कंडिशन ट्रू आहे तेव्हा ट्रू. मी या दोघांमध्ये ऑर लिहितो, ऑर केला, परफेक्ट, ट्रू, राईट. म्हणजे दोन्ही कंडिशन जेव्हा आपण लिहिलेलं आहे तेव्हा अँड लॉजिक इज ऑल्सो ट्रू आणि ऑर लॉजिक इज ऑल्सो ट्रू, राईट. मी पहिली कंडिशन फॉल्स करतो, राईट. आणि या दोघांमध्ये अँड लॉजिक लिहितो, राईट. परफेक्ट, काय आलेला आहे, फॉल्स. अँड मध्ये काय नेहमी लक्षात ठेवायचं, अँड मध्ये कंडिशन 1 आणि कंडिशन 2 पैकी कोणती कंडिशन
ही जर फॉल्स असेल तर फॉल्स येईल, राईट. ट्रू, फॉल्स, राईट. उलट केलं मी आता, राईट. परफेक्ट. रन. फॉल्स. ओके फाईन. आता या दोघांनाही मी फॉल्स करतो, राईट. अँड मध्ये दोन्ही कंडिशन फॉल्स केल्या अँड मध्ये काय येईल? ऑब्विसली फॉल्स, राईट. आता ह्या दोन्ही कंडिशन मी ट्रू केल्या होत्या ऑर साठी पहिल्यांदा. आता एक कंडिशन ट्रू करतो आणि कंडिशन 1 आणि कंडिशन 2 मध्ये एक ऑर लॉजिक लिहितो. म्हणजे फर्स्ट कंडिशन इज ट्रू, सेकंड कंडिशन इज फॉल्स. या दोघांमध्ये कोणतं लॉजिक आहे? ऑर लॉजिक, राईट. रन केला. परफेक्ट. ट्रू, राईट. ओके. त्यानंतर या दोघांमध्ये, राईट, मी आता उलटे करतो. पहिली कंडिशन इज फॉल्स, राईट. दुसरी कंडिशन इज ट्रू, ट्रू, राईट. या दोघांना, राईट, या दोघांमध्ये ऑर लिहिला आपण. परफेक्ट. ट्रू. ओके. नाव आता या दोघांनाही फॉल्स करतो मी. रन. परफेक्ट. फॉल्स, राईट. म्हणजे काय? म्हणजे अँड मध्ये सगळ्या काही कंडिशन आपण, राईट, सगळ्या काही कंडिशन ट्रू असेल तेव्हाच ट्रू येईल, राईट. ऑर मध्ये कोणती एक कंडिशन जरी ट्रू असेल तरी ट्रू येईल, अदरवाइज फॉल्स येईल, राईट. नॉट म्हणजे काय? नॉट म्हणजे अपोजिट, राईट. माझ्याकडे एक कंडिशन आहे, कंडिशन 1, राईट. आता एक कंडिशन आहे, कंडिशन 1, राईट. त्याच्या समोर मी नॉट लिहून टाकतो, नॉट. काय होईल? कंडिशन 1 मध्ये फॉल्स स्टोअर आहे, राईट. आपल्याला प्रिंट होऊन काय भेटलेलं आहे? ट्रू. अपोजिट. ओके. सो दीज आर द, याला काय म्हणतो आपण? कंडिशनल्स, राईट. हे कंडिशनल ऑपरेटर आहे. मॅथमॅटिकल ऑपरेटर आपण बघितले आहे आणि लॉजिकल ऑपरेटर पण आपण बघितलंय, राईट. आता उद्या आपण इम्पॉर्टंट टॉपिक चालू करणार आहे, दॅट इज कंडिशनल स्टेटमेंट. इफ एल्स ऐकलं असेल ना? कंडिशनल स्टेटमेंट, राईट. इफ एल्स, राईट. हे आपण उद्या चालू करणार आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता आता मला. ट्रू आणि फॉल्स हो आधीच डिफाईन्ड आहे. हा हा, राईट. ते आधीच डिफाईन्ड आहे. तो डेटा टाईप सेम आहे. ऑनलाईन काय डाऊट आहे तुम्हाला? नो सर. नो. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडे, राईट. उद्या आपण पुढे चालू या सिलेबस मध्ये, ठीक आहे. चलो, थँक्यू. थँक्यू सर.